नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, देवकृपा अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर या टाईपचा जर का प्रश्न आला तर आपल्याला व्यवस्थित हाताळायचा आहे आणि याचे 2 मार्क आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गमवायचे नाही. पद्धत जर का आपल्याला समजली तर या धर्तीवर कोणताही कुठलाही कसाही प्रश्न विचारू दे, याचे 2 मार्क आपल्या हक्काचे आपल्या जवळ राहतात. तर बारकाईनं लक्षात घ्या. प्रश्न पहिले वाचूया आपण. चंदन या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या वर्णासारखा होतो? आता इथं वर्णासारखा विचारलं, व्यंजनासारखा विचारलं तरी चालते. त्याचबरोबर अनुनासिकासारखा म्हणलं तरी गोंधळायचं नाही. कारण की विचारणारा कोण्या अँगलने विचारो, फक्त तो प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. वर्ण काय, व्यंजन काय किंवा अनुनासिक काय, सारखाच प्रश्न आहे. व्यवस्थित आपण ते समजून घ्यायचं. तर यासाठी आपल्याला व्यंजनमाला ही अनुक्रमे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की व्यंजनमाला जर का आपली व्यवस्थित असली, यावर अशा टाईपचे प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न किंवा समोर आपल्याला संधीसाठी सुद्धा कामी येते. तर व्यंजनमाला आपण बारकाईने पाहूया, लक्ष द्या. तर व्यंजनमाला आपले अनुक्रमे व्यवस्थित येण्यासाठी क च ट त प हा एक शब्द पाठ ठेवायचा. कचटतप, क च ट त प. बघा, क च त त प. अशा तऱ्हेने क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. खऱ्या अर्थानं हे आपल्याला पहिली दुसरी मध्ये होतं, परंतु आता स्पर्धा परीक्षा द्यायची असली, स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची झाली तर त्यासाठी हे आवश्यक आहे आणि बारकाईने आपल्याला लक्षात ठेवावं लागते. तर बघा, इथे हे 5 वर्ग म्हणजे 5 5 25 हे व्यंजन आपल्या लक्षात राहील. याला आपण स्पर्श व्यंजने म्हणतो. आणि हा प्रश्न आहे आणि अशा तऱ्हेचे हे प्रश्न आहे, स्पर्श व्यंजनावर आधारित आहे. तर बघा बारकाईने, क ख ग घ आणि अंग, ड सारखा दिसणारा न, अंग वाग्मयामधला. च चा वर्ग, च छ ज झ न, त्र सारखा दिसणारा न, त्र चंचल मधला. बघूया समोर आपण. ट, इथे पहा, ट ठ ड ढ आणि बाणाचा न. त चा वर्ग, त थ द ध आणि नळाचा न. बघा बारकाईनं पाहिजे, इथं न वरी गेला नाही पाहिजे, नळाचा न आणि बाणाचा न खाली आला नाही पाहिजे. इथं एवढी जरी चूक केली तरी इकडल्या या प्रश्नामध्ये आपण चुकतो. तर त्यासाठी अनुक्रमे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटचं प, प चा वर्ग, प फ ब भ आणि म. अशा तऱ्हेने हे हलंत करावं लागते. कारण की व्यंजन ही नेहमी अपूर्ण असतात, त्याला आपण लंगडी म्हणतो. लंगडी असतात, हलंत असतात. त्यामुळे त्यामध्ये जोपर्यंत आपण स्वर मिसळत नाही तोपर्यंत अक्षर तयार होत नाही. म्हणून आपण नेहमी व्यंजने ही हलंत लिहितो, लंगडी लिहितो, अपूर्ण लिहितो. तर अशा तऱ्हेने हे स्पर्श व्यंजन आहे. 5 5 25, प्रत्येक रो मध्ये 5, 5 5 25. याला आपण स्पर्श व्यंजने म्हणतो आपण. या स्पर्श व्यंजनाचे
तीन प्रकार पडतात. एक, हे 2 रो पूर्ण कठोर व्यंजने, यालाच आपण घोष व्यंजने म्हणतो, श्वास व्यंजने म्हणतो. हे 2 रो ग घची पूर्ण उभी लाईन, याला आपण मृदू व्यंजने म्हणतो. यालाच आपण घोष, सघोष आणि नाद व्यंजने म्हणतो. आणि शेवटचे हे 5 आहे, ड पासून, ड सारखा न दिसणारा पासून अंग, न, 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 म, हे पूर्ण नाकातून उच्चार होते, म्हणून याला अनुनासिके म्हणतो आपण. अनुनासिके. यालाच परस्वर, परसवर्ण, पंचमवर्ण असं सुद्धा म्हणतो आपण. आणि या पंचमवर्णाचंच इथे काम आहे, बारकाईने लक्ष द्या. आता प्रश्न पहा. आता चंदन या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार पुढीलपैकी कोणत्या वर्णासारखा होतो? ते याचं उत्तर कसं द्यायचं बघा, कसं हाताळायचं. तर चंदन हे शब्द आहे, तर चंद या अनुस्वारानंतर जे व्यंजन आहे द, तर त्या रो मधला, त्या ओळीमधलं शेवटचं अनुनासिक म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चंदन या अनुस्वारानंतर आहे द. मग द कोण्या ओळीमध्ये आहे? तर द या तच्या वर्गामध्ये आहे. त, थ, द, ध, न. म्हणजे मग या दच्या लाईन मधलं शेवटचं जे पंचमवर्ण आहे, अनुनासिक आहे, हे याचं उत्तर आहे. मग ह्याच्यामध्ये कोणतं येईल? क. अशा तऱ्हेने या प्रश्नाचं उत्तर क आहे. मग या प्रश्नाचं उत्तर क आहे. तर अशा तऱ्हेचे इथे तुम्हाला मी 10 उदाहरणं लिहून ठेवले. हे जर का आपण हाताळले तर यावरचा कुठलाही आणि कसाही प्रश्न आला तरी आपण मात्र चुकणार नाही. आता बघा, शंकर. शंकर या अनुस्वारानंतर क आहे. क म्हणजे कचा वर्ग, क, ख, ग, घ, अंग. वाङ्मय म्हणला अ, अंग. तर इथे काही शंकर हा ड सारखा दिसणारा न, त्याला आपण वाङ्मय मध्ये त्याचा वापरतो, वाङ्मय. काही जण याला वाडमय म्हणतात. वाडमय, वाडमय नाही, वाघ, अंग, अंग सारखा उच्चार होते, अंग. त्याच्यानंतर चंचल. हे पहा बारकाईनं, चंचल या अनुस्वारानंतर आहे च. च दुसरा च चा वर्ग, च, छ, ज, झ, हे त्र सारखा दिसणारा न. तर इथे चंचल, याला काही जण वाचताना छत्रचल म्हणतात. तर छत्रचल नव्हे, ते चंचल. संत. इथे पहा तिसरा शब्द या अनुस्वारानंतर त. त कोणा लाईन मध्ये आहे? त चा वर्ग. त, थ, द, ध, न म्हणजे लहान न येईल इथं, या अनुस्वाराच्या ठिकाणी लहान न. बघा कसं लिहिलं जाते, संत. हे जर का एवढं 10 उदाहरण जर का पाहिले आपण, त्याच्यावर कुठलाही कसाही प्रश्न विचारू द्या, 2 मार्क आपल्या हक्काचे आहेत. घंटा. ट अनुस्वारानंतर ट आहे. ट, ठ, ड, ढ, न बाणासारखा दिसणारा न इथं वापरला जाईल. घंटा. मंजूर. ज अनुस्वारानंतर ज. नियम काय सांगतो? अनुस्वाराच्या नंतरचं जे व्यंजन आहे त्या रो मधलं अनुनासिक वापरायचं. मग ज दुसरा रो, दुसरी ओळ, च, छ, ज, झ, न. मन सूर. त्याच्यानंतर 6वा शब्द आहे संप. प अनुस्वारानंतर शेवटचं ओळ, प चा वर्ग, प, फ, प, भ, म, हे प, शेवटचं म, संप. लिहिताना आपण असेच लिहितो मराठीमध्ये, परसवर्णाचा आपण लिखाणामध्ये वापर करत नाही. परंतु अशा तऱ्हेचे जर का प्रश्न विचारायचे तर आपल्याला अशा तऱ्हेने हाताळायचं आहे. वंदन. मग ते चंदन असो की वंदन असो, द एकदा लक्षात आल्यानंतर उत्तर व्यवस्थित द्यायला पाहिजे आपण. द.
कोणता येईल? न. वंदन. मंदा. द ते झालं. मंदा. मंदा असो, चंदा असो, नंदा असो, शेवटी हेच न येईल आता. शंख. ख अनुस्वारानंतर ख आला. ख. क ख ग ग अंग वाघम्यासारखा. शंख. जसं गंगा आलं. गंगा आलं तरी इथं काय येईल? काही जण याला गडगा वाचतात. गडगा. हे गडगा नव्हे, गंगा. कंठ. ठ अनुस्वारानंतर ठ. कुठला आहे? ट चा वर्ग. ट ठ ड ढ न. मग कोणता येईल? बाणाचा न. इथं कोणतं येईल? कंठ. तर अशा तऱ्हेनं हे प्रश्न हाताळायचे आहे. आणि हे जर का आपल्या एकदा लक्षात बसलं तर याच्यावरचा कुठलाही आपला प्रश्न चुकणार नाही. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आपण इथे थांबूया. धन्यवाद.